पोतेरा करून घेते, म्हणजे सारून घेते जरा. ही बघा माती आणले. थंडीत ना हे खूप चांगलं असं. ओ रामश्याम, दमलात? चला सकाळी सकाळी बघा शेण भरून घेतले. एक मोठा फेरफटका आमचा झालेला आहे बागेमध्ये. इतकी जबरदस्त थंडी आहे आज, बाप रे. किती डिग्री आहे? 15-16 डिग्री आहे आता या टायमाला. आता वाजले किती? 6:15 होऊन गेलेले आहेत. 7 वाजले, 7:30. हां मग. आणि वातावरण बघा, म्हणजे आज उजाडले किती वाजता? 7 वाजता उजाडले. 7:15च्या नंतर पूर्ण अंधार होता बोला. आम्ही आत्ताच बाहेर आलो, बागेत जरा एक फेरफटका मारला. म्हणजे गेले 2 दिवस झाले इतकी थंडी पडते ना, कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. इकडे ना अजून बाकी घाटा ठिकाणी तर वाट लागली. जाम थंडी पडते. मस्त झाडामध्ये फिरलो वगैरे. आता आम्ही चाललो घरामध्ये. म्हटलं पहिला चूल पेटूया, चुलीची गरज आहे आता. हे घेतलेलं शेण आहे ते जरा भिजवते. वाघ्याशी यांना पण अजून सोडलं नाही आहे, घरातच ठेवलं आहे. नाही तर म्हटलं सर्दी खोकला होईल ना दोघांना. चला जाऊया बाबा, कामं करूया आपली. थंडी थंडी. ते बघा 2 ससे, ते बघा दादाने एक राऊंड मारून आणला ना त्यांना बाहेरून. सशानू बसा, गार खूप आहे आज बाहेर. बाहेर नुसते धावतात ते बघा दोघं जण. हां असेच वर बसा, नंतरला सोडणार आहे, गार खूप आहे, खाली बसू नका. आता चूल पेटवायला घ्यायची होती, पण त्याच्या आधी म्हणते जरा पोतेरा करून घेते, म्हणजे सारून घेते जरा. ही बघा माती आणले, जाडी जाडी माती बारीक करते. वाघ्याशिरचा दंगा कसा चालू आहे तो. पटकन लिपून घेते, ते काय सुकेल लगेच चूल पेटवली का. काल करायची होती पण काल राहिलं, आता पटकन करते. एकदा चूल पेटवली का राहून जातं मग. चला करूया. काही काही चूल चांगली दिसत नाही ना, पेटले का राहून जातं मग. हे बघा चूल पेटली आपली. सारवल्यानंतर म्हणजे लिपल्यानंतर कशी छान दिसते ना. चला आता पाणी तापू दे, तुम्हाला मी शेरू दाखवते. त्याला सोडलं ना आता, झाला. सकाळी सकाळी काम चालू झालं आहे विहिरीचं. तो बघा कुठं आंब्याजवळ जाऊन बसलाय तो बघा, आणि घाबरून बसलेला आहे. बाहेर माणसांची चावल आहे ना, त्याच्यामुळे घाबरून बसलाय तो. शेरू तेव्हा इथेच काम चाललंय ना जवळ. या ए शेरी या गुंडी. तर इतक्या सकाळी बघा ते विहिरीचं काम आहे ना चालू होतं. म्हणजे विहीर खोदण्याचं काम बघा सध्या आता आमच्याकडे की नाही चालू झालेलं आहे. म्हणजे 1 दिवस होऊन गेला आहे, आजचा 2रा दिवस. आता इतका आवाज असतो म्हणजे काही करू शकत नाही आपण. आणि दिवसभर काम की नाही चालू असतं, म्हणजे दिवसभर तो आवाज की नाही चालूच असतो. तर इथे आता मी काय केलं, पाणी एकीकडे तापत ठेवलं आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी घालायला सुरुवात केली. म्हणजे जितकी पण छोटी छोटी झाडं आहेत ना त्यांना पाणी घातलेलं आहे. म्हणजे आदल्या दिवशी बघा तुम्हाला दाखवलं होतं, कालच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलं आहे की नवीन झाडं आपल्या बागेमध्ये लावलेल्या आहेत. आणि ती सकाळच्या वेळेस लावली होती. संध्याकाळी पाणी घालायचं राहिलं होतं म्हणण्यापेक्षा पाणी आपल्याकडे सध्या कमी आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी पाणी घातलं नव्हतं. त्याच्यामुळे आता सकाळी उठल्या उठल्या पहिला सगळ्या लहान लहान झाडांना मी पाणी घालून घेतलं आहे. वेली रोपं भाजीची जी म्हणजे वेलं आहेत त्यांना पण घालून घेतलेलं आहेत छोट्या छोट्या. आणि त्याच्यानंतर ही लाकडं उचलून आणून ठेवली आंब्याच्या झाडाच्या इथे. ही लाकडं आहेत ना काल रानातनं आणली होती आणि आड्याजवळ ठेवली होती. कारण आपण बघा लाकडं आणायला गेलो ना डायरेक्ट आतमध्ये येऊन माचावर ठेवेपर्यंत भरपूर असा वेळ जातो. त्याच्यामुळे बाहेरूनच आपल्या गेटच्या इथे टाकून ठेवायचे आणि आपलं काम झालं का दुसऱ्या दिवशी उचलायचे. आणि उन्हामध्ये सुकवणं पण गरजेचं असतं. ओली लाकडं होती ती. आज मंगळवारचा दिवस आणि मंगळवारच्या दिवशी की नाही आमच्याकडे आठवडे बाजार पण असतो. मला आज बाजारात सुद्धा जायचं होतं. सकाळी अजिबात वेळ मिळत नाही मार्केटमध्ये जायचं म्हटलं का, कारण घरातले कामं इतके असतात त्याच्यामुळे
म्हणजे सहसा मी आता म्हणजे सकाळचं जाणं टाळते, मी संध्याकाळच्या वेळेसच मी आता जाणं पसंत करते. घरातले कामं झाले का निवांत आपलं जाता येतं आणि घाई गडबड होत नाही मग घरी येईपर्यंत. कारण मार्केटमध्ये गेलं म्हटलं का 2 ते 3 तास की नाही आरामात जातात. तर इथे मी आता लाकडं वगैरे सगळं उचलून झाली, छोटी मोठी जी काही बागेतली कामं आहेत ना ती सगळी करून घेतलेली आहेत. कुणालचे बाबा सध्या खूप बिझी आहेत, ते बिझी म्हणण्यापेक्षा म्हणजे बाहेर बघा आता रस्त्याचं काम चालू आहे, विहिरीचं काम चालू आहे, तर तिथे जाणं पण खूप गरजेचं असतं. म्हणजे कसं काम चाललं आहे वगैरे देखरेख वगैरे ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना फारसं असं बागेतलं काही काम सध्या करायला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं मी आता करायचा प्रयत्न करते. तर इथे बागेतलं काम करून झालं आणि त्याच्यानंतर आता मी इथे नाश्त्याची तयारी, भाकऱ्या बनवायला मी घेतलेल्या आहेत. म्हटलं पोटभरीचा नाश्ता हवा, त्याच्यामुळे नाचणीच्या भाकऱ्या मी इथे पटापटात एक 6 ते 7 भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आधी वाघ्या शेरवांचं जे चिकन आहे ना ते मी चुलीवरती शिजवून घेतलेलं आहे. पाणी एकीकडे गरम करत ठेवलं होतं आणि भाकरी करता करता डोक्यामध्ये विचार पण चालू होते की भाजी काय करायची. आज माझ्याकडे घरामध्ये भाजी काहीच नव्हती. टोमॅटो संपलेले आहेत, परत कोथिंबीर वगैरे पण सगळं संपलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या 2 वस्तू वापरून म्हणजे न वापरता काय करता येईल ना याचा विचार केला माझ्या डोक्यामध्ये चालू होता. घरामध्ये आपल्या कुळथाचं पीठ आहे आणि चण्याचं पीठ आहे, त्याच्यामुळे कुठेतरी माझ्या डोक्यात चाललं होतं की आपण पिठलं वगैरे असं काहीतरी बनवूया. तर माझं चुलीवरती बघा भाकरी करायचं काम चालू होतं आणि एकीकडे कुणालच्या बाबांना मी सांगितलं होतं की तुम्ही देवपूजा करून घ्या म्हणून, कारण थोडंसं मला उशिरा होणार होता देवाची पूजा करायला. त्याच्यामुळे त्यांची अंघोळ झाल्यानंतर त्यांनी आता इथे फुलं काढायला सुरुवात केलेली आहे. थोडीशी फुलं मी ना सकाळी काढून ठेवली होती. आता ही गोंड्याची फुलं आपल्या बागेतली ना छान अशी तयार व्हायला की ना सुरुवात झालेली आहे. म्हणजे पूर्ण उमलल्याशिवाय ना फुलं आम्ही काढतच नाही. त्याच्यामुळे थोडीशी फुलं त्यांनी काढून घेतली आणि वाघ्या बघा त्यांच्या अवतीभोवतीच फिरत होता. शेरूला आता बांधून ठेवलं होतं. इथे आता कुणालच्या बाबांनी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या कामासाठी म्हणजे बाहेर निघून गेले, जिथे विहिरीचं काम चालू आहे त्या साईडला. कुणालचं ऑफिस पण चालू झालं होतं. आता इथे मी घेतलेला आहे नाश्ता नव्हे, भाकऱ्या करून झाल्यानंतर भाजी करायला. तर कुळथाचं पीठ आहे ना ते मी इथे टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. म्हटलं पटकन आता ना कुळथाचं डांगर बनवते. मध्ये एकदा मी ही रेसिपी तुम्हाला दाखवली होती आणि बऱ्याचशा ताईंनी मला असे कमेंट केले होते की डांगर उडदाच्या पिठाचं जे म्हणतात ना त्याला डांगर म्हणतात, पण आमच्या इथे गावी ना आता कुळथाचं बनवतो ना त्याला म्हणजे घट्ट बनवतो ना त्याला डांगर म्हणतात आणि आपण पातळ बनवतो ना भातावरती त्याला पिठी म्हणतात. त्याच्यामुळे मी पण डांगर हा शब्दच वापरते. ठीक आहे म्हटलं काय पण असू दे, पिठी असेल किंवा डांगर असेल, खाण्याशी मतलब. तर इथे बघा आता पीठ आहे ना चांगलं असं मिक्स करून घेतलं पाणी घालून आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्यात कढीपत्ता, भरपूर असा कांदा, लसूण आणि एकच मिरची घातली, हिरवी मिरची आणि जिरं थोडंसं घातलेलं आहे. चांगलं असं परतून घेतला कांदा. थोडंसं मी इथं हिंगाचा पण वापर केलेला आहे, कारण कुळथाचं पीठ की नाही थोडंसं म्हणजे गरम असतं आणि पचायला थोडंसं जरा जड असतं, त्याच्यामुळे हिंग पण इथे मी घातलेलं आहे. चांगलं असं परतून घेतल्यानंतर मिक्स केलेलं कुळथाचं पीठ आहे ना ते घातलं आहे आणि फोडणी दिल्यानंतर कसं ते पीठ सतत मी ढवळत ठेवलेलं आहे, म्हणजे नाहीतर गुठळ्या होतील ना त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं आहे. नंतरला हळद, थोडासा तिखट मसाला, थोडासा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचं आणि किती आपल्याला घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे जे कुळथाचं डांगर आहे ना ते करून घ्यायचं. तर इथे मी थोडंसं जरा म्हणजे एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही अशा पद्धतीने त्यात पाणी घातलं होतं. चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि एक 5 मिनटानंतर उकळी आल्यानंतर स्लो गॅसवरती झाकण ठेवून की नाही शिजवून घेतलेलं आहे. आता हे जे कुळथाचं पीठ आहे ना थंडीमध्ये खूप चांगलं असतं त्याच्यामुळे आणि चवीला पण भारी लागतंच आहे. तुम्हाला आवडतं की नाही ते सगळ्यांनी मला जरूर सांगा. मला मात्र खूप आवडतं. हे बघा आपलं झालं आहे पिठलं, भाकरी, कुळथाचं पिठलं गरम गरम थंडीतनं हे खूप चांगलं. आज तर इतकी थंडी आहे ना त्याच्यामुळे सगळ्यात चांगला नाश्ता आहे. आणि आवाज बघा अजून पण आमच्याकडे भरपूर आवाज आहे. लोणचं पण घ्यावं तर हे बघा लिंबाचं लोणचं आहे आपल्याकडे. हे घरी तयार केलेलं लोणचं आहे. जोडीला ते पुन्हा ये ह्या साईडने घ्या आधी बघ, सांडणार नाही ना. नाही सांगणार गरम गरम खा. थंडीतनं हे कुळथाचं पीठ चांगलं असतं आपल्या पोटासाठी पण शरीरासाठी पण चांगलं असतं. वाढलं आता लोणचं घ्या होतं हे घे, कुणाला वाढवलं लोणचं. काय झालं हा बघा, हा घाबरला आहे. ते विहिरीचं काम चालू आहे ना, आता आवाज भरपूर येतो आणि परत माणसं पण आहेत ना भरपूर आजूबाजूला,
माणसांना बघितलं का ह्याचं सुरुवात होते. खूप घाबरतो हा. वाघ्या आता गेला आहे कुणाच्या बाबांसोबत लाकडं तोडायला. हा सोडते तुला, हा मला सांगतो सोड, पण ह्याला सोडलं ना की हा कावरावरा होतो, त्या माणसांमध्ये भुकत बसतो आणि जिकडे तिकडे पळत सुटतो म्हणजे घाबरून. त्याच्यामुळे ह्याला सोडत नाही. त्याला तर मी इथे चादर अंथरून दिली, लादी वगैरे पुसली ना, ओलं होतं. त्याला म्हणतं झोप इथे. झोपलेला तो इथे, मला बघितल्यावर लगेच उठला. अबू ते झोप ये, त्या वाघ्याला मी फटके देणार आहे. थांब, वाघ्याला ना काठी घेऊन मारायचं आपण धरून. थांब, मी आता काठी घेऊन जाते आणि वाघ्याला 2 फटके देऊन येते. तू झोप इथे. जाम घाबरतो माणसं बघून. ती बाहेरची नवीन माणसं आलेत ना, त्यांना बघून बघून इतका घाबरतो ना, जायलाच मागत नाही. बोला, सकाळी पण सोडलं होतं ना, घाबरून ते त्या झाडाजवळ बसून होता, अजिबात गेलेलाच नाही. पण मग त्याला बांधून ठेवलं मग. आणि त्या वाघ्या आहे, फिरतो इकडे तिकडे. वाघ्या आपला बिंदास असतो, वाघ्याची काही चिंता नाही. ह्याची थोडीशी आम्हाला चिंता वाटते. बसा इथे. हां, झोपा झोपा झोपा. हां, गाई करा. शहाणा पोर आहे माझा. कोण नाही, मी आहे इथे, आहे मी. गाई करा, गाई करा. त्याला माणसांची सवय नाही ना, त्याच्यामुळे खूप असा कावरावरा होतो. असे भरपूर माणसं बघितली ना की तो कावरावरा होऊन जातो. मग ओ रामश्याम, आमचे रामश्याम बघा, जंगली वाघ्या शेरू थकले बिचारे, म्हणून येऊन सावलीत बसलेत. ओ रामश्याम, दमलात? ताण लागलं त्यांना. झालं काय? लाकडं घ्यायला आलोय. जोडीला वाघ्या शेरू पण आहेत आपल्या, आणि मागच्या साईडला कुणालचे बाबा आहेत. तर ते म्हणाले की जरा 5-10 मिनटं थांब, म्हणजे ते पुढे येऊन तोडून ठेवतात आणि मग मी मागणं येते. जरा ते सगळं काम आवरून आता पटापट उचलायची आणि घेऊन जायचं. जास्त काही लांब नाही आलेलं आहेत. म्हणजे सध्या पुन्हा लाकडांचं काम चालू केलेलं आहे. थंडी आता पडते ना, लाकडं लागतात. म्हणजे दिवसाला 2 भारे जरी आणले ना तरी म्हटलं भरपूर झाले. तेव्हा रस्त्यावरती पडले सगळे, तिथे ते आता फक्त उचलायचे आणि जायचं घेऊन. मग दोघंजणं जमले आहेत बघा, कसे जंगल सफारी करून आलेत. ते एकदम वर टोकाला गेले होते आणि आता दम लागला ना, म्हणून त्याच्यामुळे खाली इथे बसलेले आहेत माझ्या जोडीला. त्यांना आता पाणी, आता घरी गेले ना, त्यांना बोलली मी घरी जा म्हणून, जवळच इथे घर आहे. पण नाही, त्यांना घरी नाही जायचं, त्यांना इथेच बसायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वाघाच्या वाडीच्या रोडवर थांबलोय. जरा व्हिडिओ जरा अपलोडला लावलाय माझा, आणि इथे थोडीशी शांतता पण आहे. आज आमच्याकडे सकाळपासून नुसता आवाज ना, भरपूर आवाज ना. आता अजून आवाज, आता पण इतका आवाज आहे ना, त्याच्यामुळे मग म्हटलं चला बाहेर जाऊनच म्हटलं तुमच्याशी बोलते. आत्ता आम्ही निघालोय बाजारात जायला. आज आमच्याकडे आठवडी बाजार आहे मंगळवारचा, आणि त्याच्यामुळेच खरेदी करायची नाही म्हणूनच निघालोय आम्ही. पटकन जाऊन येतो. इथे जरा 5 मिनटं आमचं काम आहे. आता हे झालं ना की पटकन निघतो इकडनं, आणि बघूया काय काय खरेदी करणार तुम्हाला आल्यावर दाखवीन, म्हणजे घरी गेल्यानंतर दाखवीन. कारण सामान वगैरे आमच्याकडे आज भरपूर असणार आहे. चला, घरी बघा आली. घरी येऊन अर्धा-पाऊण तास झालेला आहे. आणलेला भाजीपाला इथेच पडलेला आहे. थोडंफार सामान आणलं ना, तुम्हाला दाखवते. आज आमच्या मार्केटमध्ये भाजीपाला खूप स्वस्त होता. त्याच्यामुळे बरं वाटतंय. सगळ्यात पहिला तुम्हाला मी दाखवते, हे कुकरचे झाकण दाखवते. दोन्ही पण कुकरचे हे जे वाल आहेत ना, हे बघा, हे खराब झाले होते, त्याच्यामुळे ते की नाही लावून आणले. हा बघा, हा एक कुकरचं झाकण, वाल बघा, हे दिसतंय ना गोलवालं, ते बिघडलं होतं. आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलं, हा कुकर बघा, ह्याचं दांडा तुटलेला आहे. मला खूप वेळा अशा कमेंट्स आलेल्या आहेत की ताई, हा कुकरचा दांडा आहे ना, लावून घ्या. जवळजवळ 3 वेळा हा कुकर आहे ना मी मार्केटमध्ये नेला आहे रिपेअर करायला, पण त्यांच्याकडे नव्हतं, आणि आजही नव्हतं. हे कुकरचा हँडल, दांडा म्हणजेच काय, ते हँडल आहे ना, नाही आहेत म्हणाले. त्याच्यामुळे नाईलाजाने मला की नाही असंच ते वापरावं लागतं आहे. फक्त हा जो वाल आहे ना, तो पण मिळालेला आहे. एक वाल लावायचे 50 रुपये, म्हणजे 2 झाकणाचे वाल लावायचे 100 रुपये दिलेले आहेत. इतक्या वस्तू इथे महाग मिळतात. मुंबई ठिकाणी 50 रुपये नसते गेले, कमी पैशात झालं असतं. पण ठीक आहे म्हटलं, आपल्याला आता गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी लावून घेतलेले आहेत. अशी सगळी परिस्थिती आहे, काय करणार सांगा, असं आहे ते. तुम्हाला मी आता भाजीपाला दाखवते. घरातले की नाही गहू तांदूळ संपले होते. सगळ्यात महत्त्वाचं काय तर तांदूळ संपायला आले होते, त्याच्यामुळेच तांदूळ आणि गहूसुद्धा, त्याच्यामुळेच मार्केटमध्ये मी आज गेली होती. तर हे संत्र मार्केटमध्ये आज मिळालेले आहेत, आणि किती वर्षानंतर मी संत्र आज खाल्लेलं आहे. म्हणजे आमच्या इथे संत्र नाही, मी तर आमच्या मार्केटमध्ये बघितलेच नाही थंडीमध्ये, पण आज होता.
टेम्पो होता आणि स्वस्त होतं त्याच्यामुळे घेतले. साखर घेतलेले 5 किलो आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त मिळाली, 10 रुपयाची एक जोडी. बटाटे 25 रुपये किलो आहेत, ते 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. आणि ही फणशी 20 रुपये. फ्लावर ह्याच्यामध्ये कोबी आहे ते पण 10-10 रुपयाचं आहे. हे सगळं सलाडचं सामान घेतलं आहे, म्हणजे काकडी, बीट, परत लिंबू, आलं वगैरे हे सगळं. हे बघा बीट, बघा एक बीट बघा केवढं मोठं आहे ते, ह्याच्यापेक्षा पण मोठं होतं साईजने. तर हे ठेवून म्हणजे बारके घेतले. मग टॉमॅटो स्वस्त आहेत. टॉमॅटो आमच्या इथे 30 रुपये किलोनी, म्हणजे 2 किलो टॉमॅटो घेतलेत. नारळ खूप महाग आहेत. 25 रुपयाचा एवढूसा नारळ बघा, मग 2च घेतले मी. बट नंतरला बघू, पुन्हा फेरी जाईल ना मार्केटमध्ये दुसरीकडे. इथे मिरच्या आणि कुणाला आवडतात म्हणून भेंडे घेतलेले आहेत 1/2 किलो. आणि ही मेथी 10 रुपये जुडी, 2 जुड्या घेतलेल्या आहेत. तर हा बघा, हा आजचा बाजार आहे. आणि तिथे तुम्हाला गोणी दिसते बाहेर हॉलमध्ये, ते बघा तिथे बाजूलाच गहू ठेवलेले आहेत आणि म्हणजे तांदळाचे गोणी एक ठेवलेले आहे. असं तर बाजारात गेलो होतो, जवळजवळ 3 तास गेले आम्हाला बाजार सगळा खरेदी करेपर्यंत. गर्दी आज भरपूर होती. मला असं वाटतं की भाजीपाला स्वस्त होता त्याच्यामुळे गर्दी होती. आलो बाबा घरी मग असं. तर चला आता आणलेला भाजीपाला आता साफ करून ठेवते, त्याच्यानंतर मग जेवण करायचं. जेवणाचं आज काय फारसं करायचं नाही, खिचडीच बनवणार आहे. त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये सगळं होऊन जाईल फटाफट. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.